चला तर आज आपण वेळामावस्या स्पेशल मराठवाडा साईडची भजी बनवूया। त्यासाठी लागणारे साहित्य हे आहे मेथी तोडलेली, शेंगा शिजवून घेतलेली म्हणजे कुकरला शिट्ट्या काढायच्या 3, हे कडधान्य आहेत हरभरा आणि तूर, मटार पण आहे याच्यामध्ये, हे वांगी आणि घेवडा तोडून घेतलेला आहे, कोथिंबीर, हे लसूण अद्रकची पेस्ट, हे कच्ची मटार आहे ते आपण तेलात फ्राय करून घेऊयात। आणि हे हिरव्या चिंचेचं कोळ आहे। चला तर मग आपण हिरवे वाटाणे आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊयात व्यवस्थित। थोडेसे काळे डाग येईपर्यंत त्याला मस्त परतायचं आहे। म्हणजे भाजी खायला खूप खमंग आणि खूप सुंदर लागते। आता ते आपण मटार एका भांड्यामध्ये काढून घेऊयात बाजूला। आणि नंतर एक मोठंसं पातेलं ठेवूयात आपण। आता त्याच्यामध्ये तेल टाकूया, थोडं पातेलं गरम झाल्यानंतर। तेल कसं तुमच्या चवीनुसार, किती तुम्हाला तेल लागते, जास्त कमी यानुसार आपण टाकू शकतो। तशी तर या भाजीला खूप जास्तच लागते तेल। आता फोडणी देऊया, जिरे टाकून घेऊयात आधी। जिरे मस्त तडतडले की परत आपण मोहरी टाकूयात। जिऱ्याची क्वांटिटी थोडीशी जास्त टाकायची, म्हणजे पूर्ण भाजीला त्याचा इसेन्स आला पाहिजे। आता मस्त जिरे आणि हे तडतडले की आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूयात। आता अद्रक टाकलेलं आहे, नंतर हे लसूण टाकलेलं आहे। मस्त त्यालाही तेलामध्ये कढून घ्यायचं आहे एका पळीच्या साहाय्याने। आता ते तळून झाल्याच्या नंतर आपण थोडीशी मेथी पण टाकणार आहोत त्याच्यामध्ये। मेथी पूर्ण हलवून घ्यायची आहे भांड्यामध्ये। तेलात पूर्ण मेथी पण कढली की आपण सगळे मसाले टाकून घेऊयात। आता मेथीला पूर्ण हलवायचं आहे असं व्यवस्थित। तर पूर्ण तेलात कढली की आपण हळद टाकूयात। आता आपण इथे 3 चमचे हळद टाकत आहेत। त्याच्यानंतर आपण लाल तिखट टाकत आहोत। 1, हे 2, हे 3, हे 4 आणि हे 5 चमचे आपण लाल तिखट टाकूयात। लाल तिखट आपण आपल्या चवीनुसार टाकू शकतो, की ज्यांना खूप कमी तिखट लागतं, कुणाला जास्त तिखट लागतं त्यानुसार, किंवा मिरचीची तिखटपणा किती जास्त आहे याच्यावर आपण टाकू शकतो। थोडंसं मला कमी वाटतं आणखीन मिरची, मी आणखीन 1 चमचा टाकत आहे यामध्ये। हा कलर पण खूप सुंदर दिसतोय। जरा गॅस बारीक करायचा आहे। आपण आता त्याच्यामध्ये चिंचेचं कोळ घातलंय, हिरव्या चिंचेचं कोळ आहे ते, शिजवून आपण त्याचं कोळ आधीच बनवून घेतलेलं होतं। चिंचेचं कोळ घालून झाल्यानंतर आपण त्याला आता मस्तपैकी असं हलवत आहे, चमचा पूर्ण मिक्स झालं पाहिजे ते।
आणखीन थोडं मिक्स करतो आहे की आंबटपणा किती पाहिजे आपल्याला याच्यावर डिपेंड आहे ते, की कोळ किती घालायचा चिंचेचा. थोडंसं चाखून बघून आपण ते घालू शकतो. आता ग्रेव्ही म्हणजे आपण त्याच्यामध्ये कोमट पाणी घालूयात. आपल्याला भाजीचं केवढी साईज हवी आहे त्याच्यानुसार. हे आपले सगळे शिजवून ठेवलेले आधीचे सगळेच कंटेंट आहेत. आता मीठ घालूया चवीनुसार. आपल्याला जेवढं मीठ घालायचं तेवढं घालायचं. मी 2 चमचे, आता 3 चमचे मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पूर्ण अशी भाजी मस्तपैकी असं स्टर करून घेऊयात. कलर तर खूप सुंदर आला आहे भाजीचा. हे मराठवाड्याला वेळामावस्याच्याच वेळेस बनवली जाते ही भजी, इतरत्र नाही बनवली जात. त्याला झाकण लावून ठेवूयात. त्याला मस्त उकळी फुटली की नंतर आपण त्याच्यामध्ये दुसरे कंटेंट आपण ॲड करणार आहोत. बघा मस्तपैकी अशी त्याची उकळी फुटलेली आहे. आपण त्याला बेसन घालणार आहोत. चला तर आपण आता बेसन घालून त्याला हटवून घेऊयात. त्या पाण्यामध्ये जेवढं जेमतेम घालता येईल तितकं आपण बेसन ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये, घट्ट अशी भाजी होण्यासाठी. सारखं त्याला आपण हलवत राहणार आहोत. वरून कोरडं पीठ टाकून बेसनाचं आपण हटवून घेत आहोत. अशा प्रकारे कंटिन्यू वरून पीठ घालत खाली पळीच्या साह्याने आपण हलवत आहोत. ते गाठी नाही बनल्या पाहिजे यासाठी आपण असं त्याला हे करून घेतो. मस्तपैकी असं काही वेळाने शिजून असं होतंय घट्ट असं दाटसर झालेली आहे आता आपलं बेसन टाईप. ह्याच्यामध्ये आपण आणखीन थोडंसं पीठ घालावं लागेल. थोडंसं त्याचा दाटसरपणा यायला पाहिजे आणि त्याला खूप वेळ हटवावं लागतं. जितका वेळ आपण त्याला मस्तपैकी फेटून घेतोय तितकं ते व्यवस्थित चवीला लागणार आहे आणि भाजी पण खूप सुंदर होणार आहे. अजून आपण असंच करत आहोत. त्याला मस्तपैकी पीठ घालून हटवून घेतोय. पूर्ण दाटसरपणा येईपर्यंत आपण त्याला पीठ घालतच राहणार आहोत कोरडं. एकदाच त्याचं पाहिजे तसं एकदम दाटसरपणा आला की आपण स्टॉप करूयात पीठ घालणं. झालं. आता आपण त्याच्यामध्ये कडधान्य टाकायला चालू करूयात. आपण आता कांद्याची पात, गाजर, एक कंटेंट आपण आता सगळे शिजवून घेतलेले टाकून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये. आता हे शेंगदाणे टाकत आहोत आपण. सगळे शिजवून घेतलेले शेंगदाणे वगैरे मस्तपैकी हटवून घेतलेलं बेसन शिजत आलं की त्याच्यामध्ये आपण हे सगळं टाकूयात. ओले मटार आपण तळून घेतलेली आहे ती. मस्तपैकी हटवून घेतोय आपण ते. आता त्याच्यानंतर आपण
बाकीचे उरलेले कडधान्य घालत आहोत. त्याच्यामध्ये तूर आहे, हरभरा आहे, हिरवा वाटाणा उकडलेला आहे, राहिलेले आपण कडधान्य घालत आहोत सगळेच. पूर्ण घालून त्याला हटवून घ्यायचं आहे. आपण 20 लोकांचं आपण भजी बनवत आहे, त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात क्वांटिटी लागत आहे आपल्याला. कारण गावाकडे एक फॅमिली असं व्यवस्थित हटवून घ्यावं लागतं. खूप ताकद लागते त्याला हटवायला, पण खूप घट्ट झालेलं आहे त्यात जाडसर. आता कोथिंबीर घालूयात वरून. ॲक्च्युली आमच्याकडे ही पूर्ण रेसिपी आम्ही शेतातच बनवत असतो. विळामोच्या वेळेस आदल्या दिवशी बनवून मस्तपैकी ठेवतो आणि नंतर ते बाजरीच्या पातळ भाकऱ्या असो की ज्वारीच्या, त्याच्यासोबत खायला खूप टेस्टी लागते हे. आता वरून आपण ही कोथिंबीर घालत आहे आणि परत मेथी कच्ची. त्यामध्ये कच्ची पात पण आहे, लसणाची पात पण आहे आणि कांद्याची पातसुद्धा. खूप टेस्टी लागतं ते. काय पूर्ण घालून झालेल्या आहेत भाज्या आता सगळंच. तर परत एकदा हटवून घेते. खूप सुंदर अशी आपली वेळामाशा स्पेशल भजी मराठवाड्या साईडची बनवून तयार होत आहे. हे फक्त याच सीझनमध्ये का असतं, तर या सीझनमध्ये हे सगळेच कच्चे कडधान्य वगैरे भेटतात आणि त्याची चवच वेगळी असते, म्हणून हे याच सीझनमध्ये बनवलं जातं. ह्याच्यात बोरं घातली जातात, गाजर, सगळंच कच्चं घातलं जातं पदार्थ. खूप सुंदर अशी आपली भजी तयार झालेली आहे. आता कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे त्याला.